11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत. महाराष्ट्रात तब्बल 40 लाख संशयित मतदार. पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा गंभीर आरोप. तर शपथपत्र सादर करा म्हणत राहुल गांधींना आज निवडणूक आयोगाकडून भेटीचं निमंत्रण. दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची भेट. राहुल गांधींच्या घरी झालेल्या बैठकीच्या वेळी दोघींची भेट झाल्याची माहिती. हिंजवडीनंतर चाकणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा भल्या सकाळी दौरा. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांची पाहणी. कबूतरखान्यांवरील बंदी कायम. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचं केलं स्पष्ट. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पालिका आणि सरकारनं निर्णय घेण्याचे निर्देश. कोल्हापूरच्या नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबत महाधिवक्ता आणि मठाच्या वकिलांमध्ये बैठक. वनताराच्या वकिलांसोबत बैठक करून उद्या फेरविचार याचिका दाखल करणार. यंदा अनंत चतुर्दशी आणि गोपाळकाल्याची सुट्टी नाही. सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय. सार्वजनिक सुट्टी पूर्ववत करा. गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांवर महिला आयोगाचे गंभीर आरोप. सिनेमात काम देण्याच्या आमिषानं मुलींवर लैंगिक अत्याचार. तर महिलेची तक्रार आहे हे पोलिसांनी सांगावं, खडसेंचं आव्हान. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वीकारला सत्कार. जामिनावर बाहेर असलेल्या विनोद गंगणेकडून बावनकुळेंचा सत्कार. बावनकुळेंकडून गंगणेला शाबासकीची थाप. खालिद का शिवाजी चित्रपटाचं प्रदर्शन महिनाभरासाठी पुढे ढकललं. परीक्षण प्रक्रिया पार पडल्यानंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार. टॅरिफ वॉरला नवं वळण. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर चीन चक्क भारताच्या बाजूनं. व्यापार धोरणांचा गैरवापर होत असल्याची अमेरिकेवर टीका. उत्तराखंडमधील पुरात अडकलेल्या पर्यटकांसाठी ऑपरेशन एअरलिफ्ट. आतापर्यंत 372 पर्यटकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढलं. महाराष्ट्रातील 35 पर्यटकांचा समावेश. Headlines brought to you by